8 लाख लाडक्या बहिणींना आता 500 रुपयेच मिळणार आहेत। बहिणींच्या मतांची किंमत शून्य होणार आहे। सरकारच्या निर्णयानंतर आता विरोधकांनी टीका केलेली आहे। नमो शेतकरी सन्मान निधीच्या लाभामुळे कपात करण्यात आली आहे। राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता राज्य सरकारने कमी केलाय, त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलाय। या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी सन्मान निधीमधून आधीच लाभ मिळत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। पाहूया। GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे। उद्या ती शून्यावरती येईल। 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी। राज्य सरकारनं पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मोठा धक्का दिलाय। सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिलांचा मासिक हप्ता कमी केलाय। विधानसभेपूर्वी दिलेलं 2100 रुपयांचं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नसून उलट या 8 लाख महिलांना आता महिन्याला केवळ 500 रुपयेच मिळणार। 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये महिन्याला मिळणार आहे। या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळत असल्यानं मासिक हप्ता कमी केलाय। नमो शेतकरी योजनेमधून महिलांना 1000 रुपये मिळत असल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, मात्र एकूण मासिक लाभ 1500 रुपयांपर्यंतच मर्यादित असेल। यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा खर्च 46,000 कोटींवरनं 36,000 कोटी करण्यात आलाय। राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं। काही दिवसात लाडक्या बहिणींना 0 रुपये मिळणार असा दावा राऊतांनी केलाय, तर लाडकी बहीण योजनेच्या GR मध्ये राज्य सरकारनं कोणताही बदल केला नसल्याचं आशिष जयस्वालांनी म्हटलं। या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल, किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही। उलट ज्या लाभार्थ्यांच्या ही बाब लक्षात आली तर स्वतःहून आपलं माघार घेत आहे आणि हळूहळू ही संख्या जी अपात्र लाभार्थीची होती ते स्वतःहून कमी करत आहे। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे। उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही। राज्य सरकारनं घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। 1000 रुपये केंद्र सरकारचे आहेत, त्यामुळे राज्य सरकार जर लाडक्या बहिणींना 500 रुपये देत असतील तर त्यांची कीव येते अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। जे काही घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे। आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही, त्याच्यामुळे मला वाटतं 2100 ला जाऊ द्या। 2100 तर होणारच नाही, पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की 1500 तरी दिलेच पाहिजेत। म्हणजे हा माझ्या बहिणींना अपमानजनक आहे की 1500 वरनं 500 वर नशिबातून सांगितलं नाही की 100 रुपये सगळ्यांना देऊ आम्ही। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं। दरम्यान यानंतर महायुतीला विधानसभेत मोठं यश मिळालं, मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं दूरच, उलट सरकारनं लाडक्या बहिणींचा हप्ता कमी करून मोठा धक्का दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।